नमस्कार, मी अमोल. द मसाला मोमेंट चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. दीपा आणि मी आम्ही दोघे खूप बिझी शेड्यूलमध्ये असतो. त्यातही आम्ही वेळात वेळ काढून तुमच्या सगळ्यांसाठी काहीतरी मसालेदार, चटाकेदार आणि चमचमीत अशा रेसिपीज सादर करणार आहोत. सो आजची रेसिपी आहे ब्लॅक ग्रेव्ही मटन, म्हणजे काळा मटन रस्सा. ही रेसिपी स्पेशल मराठवाड्यामध्ये जास्त फेमस आहे, पण आता काही कोल्हापूरला पण मिळती ही रेसिपी. पण तसं बघायला गेलं तर आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे ह्या रेसिपीचं म्हणजे तशी प्रचलित झालेली ही रेसिपी. सो आपण जास्त वेळ न घेता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर आजच्या रेसिपीसाठी मी घेतलेलं आहे 300 ग्रॅम मटन घेतलेलं आहे. एक काही 5-6 लसणाच्या पाकळ्या कुटून घेतलेल्या आहेत. एक कांदा बारीक चॉप केलेला आहे आणि पुदिना आणि कोथिंबीर मिक्स केलेली आहे. त्याला बारीक चॉप करून, फाईन चॉप करून त्याचं मिक्स करायचं आहे. त्यासाठी लागेल आपल्याला फक्त हळद लागेल. आपण 1 चमचा हळद त्याच्यामध्ये वापरणार आहोत आणि पिंक सॉल्ट आपल्या टेस्टनुसार. यामध्ये आता आपण ऑइल ऍड करणार आहोत. ऑइल आता हे नॉनव्हेज म्हटल्यावर तुम्ही ऑइलचा विषय सोडून द्या, थोडा जास्तच लागतो त्यामध्ये. आता यामध्ये एक फाईन चॉप केलेला कांदा येईल. यामध्ये बारीक चॉप केलेलं लसूण येईल. कांदा असा व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचा, म्हणजे तो जरा नरम झाला की मग यामध्ये आपण हळद टाकूया. तर आता आपण 1 चमचा हळद यामध्ये ऍड करणार आहोत. आता यामध्ये आपण ऍड करूयात मटन असंच फ्राय करून घ्यायचं. की मी काय करतोय, मी पहिले मटन ना कुकरमध्ये शिजवून घेतोय. म्हणजे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डिरेक्टली मी जी पुढची रेसिपी दाखवेल त्यासोबतच तुम्ही मटन ऍड करून बनवू शकता. पण खूप जास्त वेळ जातो, कारण मटन उकडायला किमान 1.5 तास वगैरे असा लागतो. पण आपण कुकरमध्ये शिजवलं त्याला तर एक 5-6 शिट्ट्यांमध्ये ते होऊन जातं आणि त्यानंतर आपण जे काही मसाला बनवणार आहोत त्यामध्ये ते ऍड करून आपण ती पुढची रेसिपी करू शकतो. आता यामध्ये कोथिंबीर आणि पुदिना जो मिक्स आपण कट केलेला आहे तो टाकायचा. जो काय सुगंध येतोय ना, कमाल आहे एकदम. म्हणजे हे नुसतं आळणी आपण जर याची पिलो ना तर ती पण आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते. आणि थंडीमध्ये तर स्पेशल मटणाची आळणी पिण्याची काय मजा असते ना, एकदम भारी. तुम्ही अशा पद्धतीने करून बघा आणि खूप छान लागेल, तुम्हाला आवडेल. आपल्या आवडीनुसार, चवीनुसार मीठ घ्या यामध्ये. तर आपली फायनल स्टेप, आता कुकरला आपल्याला झाकण लावून घ्यायचं. तर मी दिलेल्या रेसिपी प्रमाणे आळणी बनवा, नोट करा. मी दिलेल्या रेसिपी, अरे सगळं मी केलं आणि क्रेडिट फ्री घेतलं, नेहमी असो. सो जाऊ द्या, आपण कुकरला झाकण लावून घेऊयात आणि 5 ते 6 शिट्ट्यांची आपण वाट बघूयात. तर आपण आता हे असे कांदे गॅस फ्लेमवर भाजून घ्यायचे. माझ्याकडे कांदे जे आहेत ना ते छोटे असल्यामुळे मी 4 घेतलेत. जर मोठे असेल तर तुम्ही 2च घेऊ शकता. आणि त्याला असे खाप करून घ्यायचे चाकूनी, म्हणजे ते व्यवस्थित भाजले जातात. यासोबतच आपण खोबऱ्याचे असे छोटे छोटे तुकडे आहेत. ते हे छोटा आहे, हा थोडा मोठा आहे. हा पण याच्यासोबतच भाजून घ्यायचा. याला जास्त भाजायचं नाही, थोडंसं फक्त काळपट होईल इथपर्यंतच भाजायचं त्याला. तर अशा प्रकारे असे काळे होईपर्यंत कांदा आणि खोबरा एवढा असं भाजून घ्यायचा.
आता हे कांदे, खोबरं आणि आपला खडा मसाला जो आहे तो थंड झाला की एक मिक्सर ग्राइंडरमध्ये काढायचं आणि त्याला ग्राइंड करून घ्यायचं व्यवस्थित. त्याची एक फाईन पेस्ट बनवायची. कांदा, खोबरं आणि खडा मसाला घेतला होता त्याची अशी फाईन पेस्ट बनवून घ्यायची. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तुम्ही फाईन पेस्ट बनवा. सो आपलं आता मटण शिजलेलं आहे. मी दरवेळी काय करतो असं माहिती का, मटण झालं ना त्याचं जे आळणी आहे ते मी दीपासाठी थोडंसं करतो, कारण तिला ते खूप आवडतं. मी आता तिसरी थोडंसं आळणी काढतो. सो आपण जे आळणी काढलं होतं दिवसाची टेस्ट करायला बोलूयात. दीपू आले. ये बरं, याला टेस्ट करून बघ बरं. छान. सिच्युएशन मस्त. अजून एक वा. खूप मस्त झालंय. हा? मी करू का? वाव. मस्त आहे का? चल दे आता. मी संपवू? हा संपव. का अवघड आहे ना. थोडंच टाकू ना. हा आपण जो मसाला टाकला होता सगळा कांदा, खोबरं, खडे मसाले, तर त्यांनी बघा कसं साईडला तेल सोडलेलं आहे. असं तेल सोडल्यावर समजून घ्यायचं की तो शिजलेला आहे. आता यामध्ये आपण आपले सुखे मसाले टाकूयात. जसं की तिखट घेऊयात 2 चमचे. हे माझं घरचं तिखट आहे त्यामुळे त्याला कलर नाही आहे, पण तिखट आहे ते खूप सारं. यामध्ये 2 चमचे कांदा लसूण मसाला टाकूयात. आणि यामध्ये माझ्या सासूबाईंनी दिलेला एक सिक्रेट मसाला आहे तो 2 चमचे टाकूयात आपण. आणि याला कलर येण्यासाठी मी रेडीमेड चिली पावडर आणलेली आहे. सो ही आपण बघू शकतो ती त्यात थोडी ॲड करायची, जास्त नाही. ओके. त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर यामध्ये आपण जे मटण उकडलं होतं त्याच्या सूप सहित ह्या मसाल्यामध्ये मिक्स करूयात. मटण पण एकदम व्यवस्थित शिजलेलं आहे. हे आपण जेवढे सूप आहे सगळं ते टाकलेलं आहे याच्यात, त्याला बघा तर्री कशी व्यवस्थित सुटली. पण आता त्याची कन्सिस्टन्सी म्हणजे तुम्हाला किती थिक पाहिजे, तुम्हाला किती पातळ हवं, यासाठी तुम्ही त्यात आता पाणी ऍड करायचं. शक्यतो गरम पाणी टाकायचं. आता याला उकळी आली की आपली भाजी रेडी आहे आणि आपण खाण्यासाठी घेऊ शकतो.